Hey guys, नमस्कार, नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आता आहे म्युनिकमध्ये, जर्मनी. अँड गेस वॉट, वेट अ मोमेंट, माझ्यासोबत काय झालं. ॲज यू कॅन सी माझ्या रूममध्ये ॲट ऑल लाईट नाही आहे. सो आय डोंट नो वॉट हॅपन. अँड अचानक लाईट गेली. लाईक आय डोंट नो what happened, and there was no power in my room. So I called them at the reception कि भाई क्या हो गया, बताओ मुझे, लाइट नहीं है मेरे रूम में, ऐसा वैसा. They didn't receive the call. Okay, तो मी लिटरली 5 ते 6 वेळा कॉल केला, त्यांनी रिसीव्हच नाही केला. So then I got ready, I went down, I asked them like this happened, and then please tell me what can I do. आणि मग ते माझ्यासोबत आले. They checked, and then now they gave me the other room, and now I have to again pack my stuff and change my room. But ठीक है, चलो चेंज कर लेते, पैक कर लेते. ॲज यू कॅन सी इकडे टर्न झालं की लाईट जाते भाई. चला मग मी आता तर मग मी आता तुम्हाला नेक्स्ट रूममध्ये, न्यू रूममध्ये मी भेटते तुम्हाला. चला आता मी तुम्हाला माझ्या रूमचा टूर पण नाही दाखवू शकत, इथूनच बघून घ्या. असा काहीतरी माझा रूम होता, समथिंग लाईक दॅट. ते मेन एंट्रन्स आहे. ओके, सो मी तुम्हाला डिरेक्टली न्यू रूम दाखवते. ठीक आहे, चला बाय बाय. ओके गाईज, आत्ता मी आली आहे माझ्या सेकंड रूममध्ये, लाईक जो मी चेंज केला. सेम व्यू आहे दोन्हीकडून पण, अँड रूम पण ॲक्च्युली सेम आहे. नो डिफरन्स. अँड यू आर सी माय रूम. चला मी दाखवते. थोडंसं मी माझं सामान पसरवलं आहे, बट चला नाही अच्छा करू का. मग हा आहे माझा मेन एंट्रन्स रूमचा. इथून आहे आपला वॉशरूम, अँड हे शावर एरिया, आणि बेड, अँड देन इथे आहे क्लॉसेट. इट्स अ गुड वन, लाईक गुड क्लॉसेट्स with some iron and everything, locker and stuff. परत इथे बॅग ठेवायला जागा आहे, माय ट्रॉली बिली सब कुछ है. फिर टीवी, ये बेड, फिर लाइट्स, ये लिटिल बिट वर्किंग एरिया जहाँ पे मैंने मेरा पूरा पसारा रखा है. ये है काउच, एंड ये है व्यू. तंतरा नाइस. तर मग इथं ना, हे इधर समवेअर हिअर देर इज अ ट्रेन स्टेशन. इट्स नियर बाय लाईक 5 minutes वॉक. तर मग इथून सगळ्या ट्रेन्स जातात, अँड दॅट्स अ मेन स्टेशन. तर मग इट्स गुड. चला मग मी ना आता थोडं बाहेर चालले, जस्ट टू ब्रिंग सम स्टफ फ्रॉम DM. इथं DMमध्ये थोडे सस्ती चीजे मिळतात. सस्ती नाही ॲक्च्युली, बट लाईक चांगले मिळतात. थोडेसे मेडिसिन्स आहेत, ते सगळं DMमध्ये चांगलं मिळतं. अँड मग मी ते घ्यायला चालली आता. आणि मग मी ते घेऊन येऊन थोडं खाल्लं पण मी. मस्त हे आणलेलं मी, कोबीची वडी बनवून आणलेली, मग ती खाल्ली मी. आता मी चालली आहे DMला चालले. सांगितलं मी तुम्हाला. हां, आणि मग मी येईन रिटर्न, अँड देन सो जाएंगे खा पी के. चला मग आता माझी पहिली की रिटर्न करते त्यांना. थोडंसं पाणी घेते सोबत. थंडी आहे तशी, पाणी नाही लागणार, पण तरी इन केस इफ आय नीड. तर वेट अ मोमेंट. थोडासा पाणी. हा माझा झोला. ॲक्च्युली मला दुसरी बॅग नाही आणली, मग आता हाच झोला घ्यावा लागेल मला. सॉरी. हां, तर मग हाच झोला घेऊन जाते मी. ॲक्च्युली मी कपडे पण नाही आणले, माहिती आहे. मी लिटरली अशी आली ना की लाईक मी बाहेर नाही जाणार, काय नाही. पण आता मी ह्याच कपड्यांवरती बाहेर चालली आहे. ॲक्च्युली चांगले आहेत, फक्त मी वरून कोट घातले, जीन्स घातले, दॅट्स इट. चला मग आता मी चालले बाहेर. बोलू नंतर, दाखवते मी तुम्हाला बाहेर वेदर. तर मग मी आता माझ्या हॉटेलच्या कॉरिडॉरमधून चालली आहे, आणि ऑब्वियसली मी हळू बोलते कारण की बाकी लोक त्यांच्या रूममध्ये असतील. घेऊन जाते मी तुम्हाला माझ्यासोबत.
ते फिरून येऊ. हां, आधीचा रूम माझा ह्या साईडला होता, आता ह्या साईडला दिलाय. खाली जायचं आपल्याला. व्ह्यू बघायचं मी. काही नाही, आभाळच आहे फक्त. आभाळ नाही ॲक्च्युली. ओ भाई साहब, थंडी आहे भाई, थंडी आहे. ठीक आहे, थोडी थंडी आहे, हलकी हलकी, बट चालतंय तेवढं. मस्त वाटतंय. गाड्या बघताय. अरे यार, मला हे वातावरण एवढं आवडतं ना ह्या लोकांचं. इट्स गुड वेदर ॲक्च्युली. बारिश पडते का काय म्हणतात, पाऊस? आय गेस थोडंसं मला असं वाटलं टिपके टिपके, थेंबे थेंबे. मी अट्टल विंटरसाठी इथल्या ह्याच्यासाठी मी अट्टल कपडे नव्हते आणले, बट ठीक आहे, आता जी आहे मी त्यातच आले. मला ॲक्च्युली थंडी वाजायला लागली. आताच माझे हात थंड पडले. म्हणून मला बोलताना पण बघू शकता मी बोलते पण असे पटपट पटपट, कारण माझे हात आत्ता सुन्न पडलेत. आय जस्ट होप अरे पाऊस नको पडायला. अरे यार, पाऊस पडतोय. शिट. पटकन TMला जाते, थोडाफार तिथे शॉप करते. पाऊस नाही पडला तर मग, पाऊस पडायला लागला तर तिथेच फिरेन आणि मग थोड्या वेळानं मग मी माघारी येईन. चला मग, आता ह्या बघतात माझ्याकडे सगळं चालणारी लोक. थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला. हां, तर मग मी काय बोलत होते, म्युनिक ना माझं वन ऑफ द लाईक फेवरेट डेस्टिनेशन म्हणता येईल. लाईक वन ऑफ द फेवरेट, कारण इथं ना जवळच आहे सगळं. ट्रेन स्टेशन जवळ आहे. हॉटेलच्या सिटीमध्ये हॉटेल नाही आहे, पण लाईक ऑलमोस्ट सिटीमध्ये आहे. त्यामुळे कसं कनेक्टिव्हिटी आहे इथे. हा, मला आवडतं. आता इथे लोक, मी चालती आहे, लोक इकडे माझ्याकडे बघायला लागतात, पण ठीक आहे. का आता थोडीशी लाज वाटतं मला, पण चालतं तेवढं. माझा ग्रुप पण आज जाणार होता बाहेर, पण ते लेट जाणार आहे कारण माझ्याकडे थंडीचे एवढेच कपडे आहेत. मी फक्त हे जॅकेट घेऊन आले, ते पण बॅगमध्ये असं लास्ट मोमेंट टाकलं. म्हणलं वॉट इफ मला DMला जावं लागलं तर मग मी कशी जाणार, तेव्हा मी टाकलं. नाही तर मी नव्हते टाकणार. मी डिसाईड केलेलं की मी झोपणार, फक्त रेस्ट करणार, थोडंसं माझं व्हिडिओ एडिटिंग करणार आणि मग मी झोपणार. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रिटर्न जायचं फ्लाईटवरती. त्यात आज आमच्या फ्लाईटवरती चेक कर भाई साब, सांगते मी तुम्हाला. आणि त्यात मला गॅली बनवलेलं यार, भयंकर तुफान होता नुसता गॅलीमध्ये आज फ्लाईटमध्ये. भाई पाऊस पडायला लागलाय. थांबा 1 मिनिट. यार हे बघताय, मस्त सजवलंय ना यार. पाऊस पडतोय ॲक्च्युली, झिरझिरतोय. युरोप, जर्मनी हे ते म्हणलं ना, असंच आहे ह्यांचं वातावरण. कधी पाऊस, कधी काही. पण ठीक आहे, चला. तर मग मी आता आले ट्रेन स्टेशनच्या आतमध्ये आणि इथं ना खूप सारे खायला हे आहेत, दुकानं आहेत, छोटे छोटे रेस्टॉरंट्स आणि बँक म्हणा, फार्मसी म्हणा, परत मार्ट आहेत वेगवेगळे, सगळंच आहे. आता मला आठवण, हां DM इकडेच आहे, बरोबर चालले मी. खूप दिवस झाले ॲक्च्युली मी तर आलेलं ना, तेव्हा मला आठवत पण नाही आहे. आठवतं म्हणजे सगळं आठवतं मला, बट ठीक आहे. यार लोक एवढं हसतायत ना, मला विचित्र फील होतं माहिती आहे. मग ठीक आहे, चालतंय तेवढं, काय नाही. चला पटकन घेते वस्तू आणि मग मी जाते. अरे इथे ना फोटो बूथ्स आहे, म्हणजे तिथे आपल्याला पासपोर्ट साईज फोटो इथे काढायचं असला ना, कोरियासारखं सेम इथे आपण काढू शकतो. चला आय गेस मी आले DMमध्ये पोहोचले. खूप साऱ्या वस्तू आहेत, मला कळत नाही काय घेऊ, पण मी
विचार करते काहीतरी घेते. यार इथं मेकअपचं खूप सारं सामान आहे, पण मला कळत नाही की मी काय घेऊ म्हणून. तर मी काहीतरी उचलले असंच, पण अजून काय घेऊ कळेना. ओके गाईज, एवढी शॉपिंग केली ना, माझा झोळा भरला आहे. आणि आता मला माहीत नाही बाहेर पाऊस पडतोय की नाही, बट ठीक आहे. पण खूप गर्दी झाली इथे आणि मला आतमध्ये पण व्हिडिओ करता नाही आला, बट ठीक आहे, समजून घ्या आता. आणि मी तुम्हाला दाखवू नाही शकत, मी अर्ध्या वस्तू हातात घेतले. अर्ध्या नाही ॲक्च्युली, एक पॅकेट हातात घेतले आणि बाकीचं ढापेल कोण माझ्या पिशवीत तुम्हाला हे पण नाही करणार, कारण की सगळं उघडच आहे. माझी बॅग पूर्ण ओपन आहे, पण ठीक आहे, मी मॅनेज करेन कसं तरी ते ह्या गर्दीतून बाहेर निघेपर्यंत. नंतर मग काय मी जाऊ शकते आरामशीर. बट ठीक आहे, मला आधी सावरू द्या मला आणि मग मी तुमच्याशी बोलते. हे बघा, हे ट्रेन स्ट्रीट आहे, इथं तिकीट्स इथे घेऊ शकतो आपण ट्रेनसाठी. आणि इथून पुढे गेले की ट्रेन्स आहेत सगळ्या. आणि आता मी बाहेर चालली आहे इथून, तर मग हां, माझ्याकडे एवढं सामान आहे ना. हे बघा, माझा झोला पूर्ण भरला आहे आणि आता मला माहीत नाही बाहेरचं वेदर काय आणि काय नाही, बट ठीक आहे. आता मी बर्गर किंगला जाते, थोडंसं बघते काय खायला आहे का नाही. आय जस्ट होप काहीतरी मिळेल मला व्हेजिटेरियन, कारण मी खूप थकले. इथंच खाते आहे गेस. ओके गाईज, तर मग मी आता बसली बर्गर किंगमध्ये आणि मी वेट करते. ऑर्डर दिली आहे मी आणि वेट करते की माझी ऑर्डर कधी होईल. आणि मग ऑर्डर झाली की ॲक्च्युली आता अंधार पडला आहे यार. माझी हॉटेलची फी आहे ना, ती डायरेक्ट खाली आहे, सामान आहे. मी आता काय करू मला हेच कळेना. आता जर मी इथे सामान काढलं तर मग मला एवढे समजतील आणि तुम्ही हॉटेलच्या दरवाजात सामान काढलं सगळं तरी मला एवढे समजतील. आता मी विचार असा करते की हॉटेलमध्ये जाऊनच मी फी काढते, कारण आता माझं बॅग एवढी भरली आहे ना, लिटरली दाखवते. हे बघा, मला काहीच सामानच हलवत आहे ना, मी तरी थोडंसं लावलं त्याला, नाही तर ते असं बाहेर पडत होतं, पॉपआउट होत होतं सगळं. आता बघू, माझी ऑर्डर घेईन. ॲक्च्युली मी इथेच खायचा विचार करू, पण परत मला नको, एवढे सगळं बॅग हे ते घेऊन सामान घेऊन कुठेच बसू इथे खात. तर मी टेकआउट करते आणि मग मी रूमवरती जाऊन खाईन. तुम्हाला दाखवू का नजारा साईडचा कसा आहे काय आहे. हे बघा, ही आहे बर्गर किंग. चांगलं आहे, ठीक आहे. आता पटकन घेऊन ना पळणार आहे, कारण की मग अशी झिरझिरच होता. ॲक्च्युली आता नाही पडत आहे पाऊस आय गेस, कारण मला बाहेर नाही दिसत आहे तसं काही. लोक फिरतात आरामशीर, तसे हे लोक पावसातून फिरत असतात, त्यांना काय माहिती मज्जा वाटते. तर आपल्याकडे ना असं काय म्हणतात, एवढीच काय म्हणतात त्याची गजबज नसते हमेशा. कधीतरी सुट्टीच्या दिवशी लोक बाहेर पडतात इथे संध्याकाळ झाली की नाही, की थंडी असो नाही तर गरमी असो, लोक बाहेर हिंडतच असतात नुसते. काय माहिती कसं काय. आपल्याकडे नाही, थंडी असो ना सगळे घरात बसतात भाई, आणि इथे थंडी असो नाही तर काही असो बाहेर पडतात सगळे लोक. माझी ऑर्डर अजून प्रिपेअर होती आहे. हां, माझी ऑर्डर अजून प्रिपेअर होती आहे, तर मी वेट करते. काय करू कळेना. मी काहीतरी आणलं, चिप्स विप्स काहीतरी हे असलं घेऊन आले मी. काय माहिती आय गेस खूप चांगलं आहे, नाही तर मग पैसे वाया. आज मी एवढे सगळे शॉपिंग केले ना भाई साहब. मग दीदीसाठी केली, मम्मीसाठी केली आहे, पप्पांसाठी केली आहे, सगळ्यांसाठी केली आहे. त्यामुळे आता बघू, देईन मी सगळ्यांना. ओके, तर मग मी आता माझी ऑर्डर घेतली आहे. आता मी चालले हॉटेलकडं आणि तुम्ही बघू शकता अंधार पडला आता.
आणि आय डोंट नो किती वाजलेत, मला काही आयडिया नाही आहे. आणि मी रस्त्याच्या मधून चालते आहे. बट ठीक आहे, लोक मला खरंच येडी म्हणते. मी एवढं सामान घेऊन चालली आहे की काय सांगू तुम्हाला. हे बघा, मला पकडायला पण येईना. आता मी चालले सांगते तुम्हाला सगळीकडे. आणि खरंच सॉरी, मला तुम्हाला ॲक्च्युली प्रॉपर सगळं दाखवता येत नाही आहे. कारण आत्ता सध्या माझ्याकडे एवढं सामान आहे की मी तुम्हाला फोन कसा पकडू आणि मी कसं दाखवू सगळं, मला हेच कळणं झालं आहे. पण ठीक आहे, तुम्ही माझ्या पाठी जे काही दिसते तुम्ही ते बघू शकता. आणि तुम्हाला त्याने वाइब कळतच असेल कि कैसी है कैसी नहीं, तो तुम उससे गैस मार लेना. अभी तो 5 मिनट की वॉक है होटल को, ट्रेन स्टेशन और DM मार्ट से. एंड ये देखो कितना मस्त सजाया है भाई, बहुत हेवी है यार मेरा बैग. उसी हाथ में मैंने फ़ोन भी पकड़ा है, तो मेरा कंधा, रुको मुझे क्रॉस करने दो फटाफट, फिर मैं बात करती हूँ. आ गया मेरा होटल ऑलमोस्ट, और 5 मिनट वॉक. एंड फिर मैं आय डोंट नो की मी की कशी काढणार आहे माझ्या बॅगमधून. पण ठीक आहे, कारण काहीतरी. हां, माझा हात थकला बाई, मी थकले. आता आधी मी जाऊन खाणार आहे मस्तपैकी, आणि मग मी तुमच्याशी बोलते. जेवता बोलते मी, मग बघू आपण. ह्या स्ट्रीटला कोणीच नाही आहे भाई. 5:30 वाजले आता, संध्याकाळचे 5:30 आहेत. पण असं वाटतंय की रात्रीच्या 9-10 वाजलेत. एवढी शांतता आहे ह्या साईडला. ॲक्च्युली तिकडे त्या साईडला आहे, भरपूर लोक होते आहे, पण इकडे नाही. हे बघा, काम चालू आहे मस्तपैकी. हां, रस्ता बघू शकता तुम्ही, मस्त व्ह्यू आहे ना. मी एकटीच आहे आता. आय जस्ट होप मला माझे क्रू नको भेटायला, कारण ते लोक 5-5:30-6च्या दरम्यान सगळे खाली येणार होते फिरायला जायला. मला त्याच्या आधी मला रूमवरती जायचं आहे, बिकॉज मला त्यांना बघायचं नाही, फेस नाही करायचं आहे. कारण मी त्यांना बोललेले की हां बघू मी येईन, पण मला नाही जायचं आहे एवढ्या थंडीत. कारण माझ्याकडे प्रॉपर विंटर कपडे मी आणले नाहीत ह्यावेळेस, मी पॅक केले नाही. कारण की मला जायचं नव्हतं बाहेर तसं. मोस्टली क्रिसमस मार्केट पाहिलं मी, लोक मोस्टली ते हॉट वाईन जे क्रिसमस मार्केटमध्ये फेमस असते ती प्यायला जातात. पण मी आता काहीच करू, 100 वेळा 100 क्रिसमस मार्केट बघून करणार तरी काय. आणि मला दम लागलाय तुम्हाला कळालंच असेल ते बघून. पण पोचलेच मी ऑलमोस्ट देअर. मग मस्त मी खाणार, नेटफ्लिक्स बघत मग माझा व्हिडिओ एडिट करणार. मी प्लॅन केलेलं की मी सकाळी जाणार DMला, पण विचार केला की 11:15चा माझा वेकअप आहे, पिकअप 1:45चा आहे. पण म्हणलं यार मला धावपळ नाही करायची, आत्ता जाऊन येते आणि जे काय आहे ते बघते. आलंच माझं हॉटेल, ऑलमोस्ट देअर. आता एवढं गाड्या येते आहेत नाही बघा. मस्त आहे ना वातावरण, मस्त आहे, थंडी आहे, खूप छान वाटतं यार. असं एकटं फिरायला ना ॲक्च्युली खूप छान वाटतं. म्हणजे एक प्रकारचा फ्रीडम वाटतो. हां, मला वाटलं माझं जॅकेट वरती बॅगमध्ये अटकलं का काय. हां, तर मी काय म्हणत होते, एक प्रकारचा फ्रीडम वाटतं ॲक्च्युली, आणि हे मला आवडतं. ते कधी किती मस्त वाटतं. हां, कधी किती बोर होतो आपण, बट ठीक आहे, तेवढं चालतं. चला आता मी पोचले हॉटेलला. Is it okay if I give the key tomorrow? The other one? Yeah. It's But fine. you are not in that room, right? No. Okay, then it's fine.
It's fine, right? Oh, yeah. Thank you. Oh yeah, it's fine. Thank you. हां, तर मग काय झालं मी तुम्हाला आता सांगते. आणि मी बाहेर परत का बरं आहे, कारण की एवढी मोठी घटना झाली माझ्यासोबत. म्हणजे मला ते माहीत पण नाही की ती माझ्यासोबत झाली म्हणून. कारण की माझा क्रू मी ज्यांच्यासोबत बाहेर जाणार होते ते मला शोधत मी होती बाहेर DM ला गेलेले आणि ते मला शोधत माझ्या रूममध्ये. आधीचा जो रूम होता तिथे, नंतर मी चेंज केला त्या रूममध्ये. आणि परत मग मी ओपन करत होते दरवाजा म्हणून त्यांनी परत मग तिथल्या स्टाफला बोलवलं. माझा दरवाजा उघडला रूमचा, आत जाऊन पाहिलं, मी नव्हते. आणि नंतर मग मी जेव्हा आले जस्ट हॉटेलमध्ये एंटर केला आणि मग हे लोक मला तिथे दिसले. मला एवढ्या शिव्या पडल्या मी सांगते तुम्हाला. आणि मग आता त्यांनी मला जबरदस्ती परत घेऊन आलं तिकडे. आणि मी विचार करत होते की नाही जायचं, मला आता हे लोक म्हणतात चला चला जाऊ जाऊ जाऊ. म्हणलं ठीक आहे चला जाऊ. काय करणारी मी मला माहित नाही. मला थंडी वाजते भयंकर. मग आता बघू काय करायचं. ठीक आहे. चलो पैसा फिर जाना है. अच्छा, तर मग आता ऐका मी कुठे आहे. परत अजून एका नवीन जागी, परत अजून एका क्रिसमस मार्केटमध्ये म्युनिकमध्ये. आणि हा माझा क्रू आहे. हे सगळे व्हिडिओ घेण्यात बिझी झाले आहेत. आणि ही पण सगळं मस्त काही काम नाही माझं. मी फक्त उभी राहिले कारण की इथं गरम आहे, थोडंसं वॉर्म आहे म्हणून. बाकी जर काय हे लोक पिते माझा स्टाफ आणि मी नाही पिते. मी जागा शोधली बरोबर आहे. मला फायनली मिळाली. गरम आहे जागा मस्त. पूर्ण दारूचा वास येतो. मी सांगते तुम्हाला. तेच ते अल्कोहोल. घंटा वाजला. यार मी अजून बाहेरच आहे. आणि आम्ही ना आता ते आपल्या इंडियात नाही का मिळत ते काय म्हणतात त्याला, ते पोटॅटोचं ते स्प्रिंगवाला थिंग तळलेलं, आम्ही ते शोधतोय. त्यासाठी एवढं मोठी क्यू होती की आम्ही म्हणलं आम्ही नंतर येतो म्हणून. पण आता आय होप की आता तरी ते कमी असेल लाईन त्यांची आणि आम्हाला ते खायला मिळेल. पण मी सांगते आज मी एवढा खर्च केला आहे कधीच माझ्या आयुष्यात ह्या 2 वर्षांनी एवढा खर्च नव्हता केला जेवढा मी आज केला आहे. पण ठीक आहे, चालतं कधीतरी. चला आता मी बस मिळावं, बाकी काय नाही. भरपूर गर्दी आहे, वेगवेगळ्या गर्दी मेडल शोधला.
पण इथे ना गाणी वाणी काहीच नाही येत नाही, नाही गाणी लागलेत ना काही, फक्त लोक फिरतायत, खातायत, पितायत तेवढंच. हे एवढं काय एक्साइटिंग मला नाही वाटत आहे. पण जे ते हे होतं ना दुसऱ्याला जिथं मी आधी गेलेले तिथलं खूप भारी होतं बर्मिंगहॅमचं, मस्त एकदम. गाणी होती, आम्ही नाचत नाचत चालवलं स्ट्रीट्सवरती. चला गाईज, हॅलो. आता चालले मी ॲक्चुअली, दोहा जाने का टाइम आ गया, तो अभी हम निकलेंगे थोड़ी देर में काय 5 मिनिटात निघतेच मी आता. मग भेटू तुम्हाला दोहामध्ये. ॲक्च्युली मी उद्या नवीन डेस्टिनेशनवर चालली आहे, तो ते तुम्हाला कळेलच. त्यामुळे मला जास्त रेस्ट नाही आहे, फक्त तर जाणार, रात्री पोहोचेन मी. देन खाएंगे, सोएंगे, फिर कल उठेंगे, फिर कल नई जगह जाएंगे. दिखाऊंगी मैं तुम्हें जाने के बाद. गेस करा कोणती जागा ॲक्च्युली. सांगू का, एशियामध्ये आहे कुठेतरी, आणि आपले इंडियन्स भरपूर जातात तिथे, लाईक वेकेशन म्हणलं की हां. अँड ॲक्च्युली न्यूली मॅरिड कपल खूप जातात. सो गेस करा कोणती जागा आहे. तोपर्यंत आपला व्हिडिओ येईलच. चला मग, बाय बाय, टाटा, सी यू, मिलते हैं नेक्स्ट लोकेशन पे. चला बाय बाय.